बाळा, जन्म आणि मृत्यू याच्या मध्ये पडण्याचा हक्क कोणालाच नाही. जसा जन्म ठरलेला असतो तसाच या जगातून निरोप घेण्याचाही वेळ ठरलेला असतो. प्रत्येकाला आयुष्यात एक काम सोपवलेलं असतं. ते पूर्ण करूनच माणूस पुढच्या प्रवासाला निघतो. हे जग जसं आनंदानं आपलं स्वागत करतं तसंच शांतपणे परतही पाठवतं. म्हणून ही व्यक्ती का गेली, माझ्याच आयुष्यात असं का झालं, आता देव कुठे आहे, आमचं घर रिकामं करून देव कुठेच गेला, असे प्रश्न मनात धरून बसू नकोस बाळा. जरा विचार कर. ते जर गेले नसते तर तुला हे जग कसं आहे ते समजलं असतं का? दुःख, माणसं, नाती, वास्तव यांची खरी ओळख झाली असती का? ते तुझ्या आयुष्यात आले कारण त्यांचं काम होतं तुला आधार देणं, तुला घडवणं, तुला मजबूत करणं. ते आपलं काम करून गेले. आता जगायची वेळ तुझी आहे बाळा. मागे वळून देवानं मला पोरकं का केलं असं विचारत बसू नकोस. देव कधीच कोणाला पोरकं करत नाही. तो फक्त तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो. तू एकटा नाहीस बाळा. तुझ्या श्वासात, तुझ्या आठवणीत, तुझ्या ताकदीत ते आजही जिवंत आहेत. आणि देव, तो इथेच आहे. तुला सांभाळत, पाहत आणि पुढे चालायला बळ देत आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.